हजारो भाविकांच्या उपस्थितीत वाशी येथे शिवेवरील बिरदेव मंदिरातील भाकणुकीने नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ. महाराष्ट्रात नद्याजोड प्रकल्प येऊन हरित क्रांतीनं सर्वत्र नंदनवन होईल. दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने गावोगावी ईर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल. मनुष्याला 18 तऱ्हेचे आजार होतील. डॉक्टर लोक हात टेकतील. गरिबांना जगणं मुश्किल होईल. आरक्षणाच्या तिढ्यामुळे जातीपातीचं वैरत्व पेट घेईल अशी भाकणूक भगवान पुजारी यांनी भागोजी रानगे यांनी शिवेवरील बिरदेव मंदिरात कथन केली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत राज्यातील यंदाची पहिली भाकणूक संपन्न होऊन वाशीमध्ये नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. श्रींचा पालखी सोहळा प्रमुख मानकरी, धनगर समाज बांधव, भाविक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत भानूस व मुख्य मंदिरातून शिवेवरील बिरदेव मंदिरात गेला. यावेळी ढोल कैताळांचा निनाद, बिरदेवाच्या नावानं चांगभलचा गजर करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण सुरू होती. देशात समान नागरी कायदा होईल. जगातील तापमानात उच्चांकी वाढ होईल. वादळ, भूकंपामुळे देश आणि समुद्राची उलथापालथ होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. अतिरेकी प्रवृत्तीची मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील. कडधान्य उदंड पिकतील. 1.5 महिन्याचं पीक येईल. वैरण सोन्याची होईल. भंडाऱ्याचा महिमा वाढेल. जो माझी मनापासून भक्ती करेल त्याला पोटाशी धरून त्याचा कुटुंबाचा उद्धार करेन, यांसह अनेक विषयांवर भविष्याचं भाकीत करण्यात आलं. छत्री, निशाण, अब्दागिरी, दिवट्यांचे भार लावून ढोल कैताळांचा निनाद करत तसेच लवाजम्यासह बिरदेवाच्या नावाचा जयघोष करत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. ठिकठिकाणी धनगरी ओव्या वालंग करीत पालखी सोहळा पहाटे 4 वाजता मुख्य मंदिरात जाऊन त्या ठिकाणी घटस्थापना संपन्न झाली. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.